दरम्यान या विमान दुर्घटनेमध्ये यशा कामदार यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। नागपूरच्या क्वेटा कॉलनीमध्ये शोककळा आता पसरलेली आहे। 1.5 वर्षांचा मुलगा त्यांना होता आणि सासू यांचा सुद्धा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। काल अहमदाबादमध्ये झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेमध्ये जर बघितलं असेल तर नागपूरच्या मुलगी म्हणजे नागपूरची जी माहेर असलेला यशा कामदार हिचा सुद्धा समावेश झाल्याची जी माहिती ती समोर येतात। त्यासोबत यशाची सासू आणि 1.5 वर्षाचा मुलगा रुद्र असल्याची माहिती आहे। आणि काल तातडीने यशाचे वडील मनीष जे कामदार आहेत ते नागपुरातील आहे आणि ते आपल्या पत्नीसोबत धर्मपत्नीसोबत अहमदाबादच्या दिशेने समृद्धी महामार्गाने रवाना झालेले आहेत। त्यांच्या घरी आलेलो आहे। संपूर्ण जर बघितलं असेल तर हा घर खऱ्या अर्थानं संपूर्ण शोककळा पसरली आहे। या ठिकाणी लहान खऱ्या अर्थाने यशा झाली, लहानपण इथं तिचं भावनिक नातं होतं। तिच्या घरी काम करणारी महिला आहे, त्यांच्याशी आपण थेट जाणून घ्या क्या यशा की जो माहिती आ रही सामने वो गुजर गई है विमान दुर्घटना में, क्या बताओगे आप? मुझे तो उतना कुछ पता नहीं। मैं 3 महीने से आज पे काम कर रही हूँ। 3 महीने से काम कर रही हूँ और ज़्यादा कुछ नहीं है। मेरे को कुछ भी नहीं पता। इसके पहले 2 भाई हैं, उनको सब पता है। अभी आने के है वो। तो यशा के साथ कधी भेटणं झालं का? कधी कधी नाही, कधीच नाही माझं भेटणं झालं। 3 महिने झाले मला काम करायला इथे। मी कधीच नाही भेटली तिच्यासोबत। आता येणार ती लग्नात नोव्हेंबरमध्ये, तिच्या भावाचं लग्न आहे। ती येणार होती आता नोव्हेंबरमध्ये। काय बोलणं झालं होतं यशासोबत? काहीतरी लग्नासंदर्भात काही खरेदी वगैरे झाली असेल? काहीच नाही, आता खरेदी करणारच होते। काय लंडनला काय कार्यक्रम होता त्यामुळे गेले होते? म्हणून लंडनला गेलती। आता मागे तिचे सासरे वारले होते। 1 महिना झाला होता सासरे वारले होते। काय तुझ्या फोन वगैरे येत होता कधी घरी? काय सगळं नाही नाही, हो येतो। भाभीला येत, माझ्या मालकीणला येत। हो हो। इथे यशा कामदार यांना भेटासाठी आले, मात्र जी काल ती दुर्दैवी घटना झाली या घटनेत यशा कामदार आता नाही आहे, हे आता या समोर आपल्याला दिसणार नाही। हे या दुर्घटनेत जी झाली, या दुर्घटनेत आपण जर बघितलं असेल तर मोठी दुर्घटना म्हणावी लागणार आहे। तेजस मोतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।